वेलकम टू माय चॅनल लावणी क्वीन ऑफिशियल. मित्रांनो, तुम्हाला मळ्यात जायला आवडतं का? चला बघूया आपण मळ्यातील व्लॉग. आज आम्ही जात आहोत आमच्या आवनच्या मित्राच्या घरी आणि इच्छापूर्ती गणेश मंदिरात चांदवड येथे सुद्धा जाणार आहोत. त्यामुळे स्किप न करता व्लॉग पूर्ण पहा मित्रांनो आणि कमेंट करा. आज आपण एकदम छान असं नैसर्गिक दृश्य बघणार, तुम्हाला दाखवणार, तर व्हिडिओ शेवटीपर्यंत नक्की पहा. हा बघा मित्रांनो, चांदवडचा घाट किती छान आहे. वेगळीच मनाला भावते. त्या छान छान डोंगर रांगा आणि हिरवेगार झाडांनी नटलेले असे हे रस्ते किती सुंदर, आणि रस्त्यावर चालणारे भरधाव वेगात असणाऱ्या गाड्या, हे किती दृश्य कसं आहे बघा बरं. मित्रांनो, माझा घसा बसल्यामुळे त्यामुळे आवाज थोडासा नीट येत नाही. मनाला उत्सुकता लागली आहे कसं असेल त्यांच्या मित्राचं घर, फॅमिली. खूप मेहनतीने त्यांनी द्राक्षाची बाग तयार केली. ते शाळेत बरोबर होते, ते शिकले नाहीत, परंतु त्यांनी शेतीमध्ये चांगलं मेहनत करून चांगली प्रगती केलेली आहे मित्रांनो. खूपच छान. आम्ही आता चांदवडमध्ये पोहोचलो आहोत. आता त्यांच्यासाठी काहीतरी पेढे वगैरे मिठाई आणायला गेले आहेत. हे आणले आणि आता कुरकुरे खाता आहेत. कुरकुरे खाणं चांगलं नाही, परंतु मुलं काय ऐकत नाही. मित्रांनो, शेतकऱ्यांची मेहनत खूपच मोठी असते. आपण जे खातो त्यामागे त्यांचा खूप मोठा परिश्रम असतो. घरावरच्या गच्चीवरून मस्त फोटो शूटिंग एकदम छान असं वरून पाहिल्याने दृश्य. हा बघा त्यांचा डॉगी आमचं वेलकम करण्यासाठी आला. त्याने गाडीचा वास घेतो आहे, सगळ्यांचा वास घेतलाय त्याने, आणि त्याला खूप मस्त वाटलं. गुंजनने त्या डोक्यावरून हात फिरवले, कारण आमच्या दीदीला खूप ॲनिमल आवडतात. आमची गाडी लावण्यासाठी त्यांनी ट्रॅक्टर काढून घेतलं. तिला गार्ड म्हणून इथं 33 कोटी देव आहेत. बघा आमचं वेलकम. दरवाजाजवळ खूप छान असे शेवंतीचे फुलं आहेत लाल कलरचे. खूपच छान असं निसर्गरम्य वातावरणात त्यांचं घर आहे. आणि मस्त घरात बसलो, आजी बाबांबरोबर गप्पा केल्या, पाणी घेतलं, चहा घेतला. आता किचनमध्ये आलो आणि त्यांनी आम्हाला नाश्ता बनवला. नंतर वरती आलो, शेवाया वगैरे वाळायला टाकल्या. मित्राच्या सर्व फॅमिलीचा स्वभाव एकदम मनमिळावू आहे. खूपच छान माणसं आहेत. तसेच वरून एकदम छान आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर खूपच सुंदर दिसत आहे. एकदम छान असं. आम्ही आता वरती, आणि त्या एका ताईला मशीन येत नाही, तिला शिकवत आहेत. हे बघा मनुके वाळायला टाकलेले आहेत. खूपच मजा आली मित्रांनो. खूप छान वातावरण आणि एकदम मस्त माणसं पण एकदम छान आहे. सगळी फॅमिली एकदम मस्त बोलायला चालायला, आणि आमची ओळख बिळख काय नाही. हे त्या ताई आता आम्ही जायला निघालोय. मस्त नाश्ता वगैरे केला आणि वाळवण्यापेक्षा वाळवायला तुम्हाला द्राक्ष दिले. आता असं निघालोय घरी जायला. आता मला चांदवडच्या एका मित्रांनो, चांदवडचा हा परिसर खूपच सुंदर आहे. मनाला भावलेला, डोंगराने वेढलेला आणि एकदम शांत असं वातावरण आहे. रस्त्यात आम्हाला दिसलेली गावे, शेती आणि लोकांची साधी जीवनशैली मनाला खूपच भावली. मित्रांनो, माझा आवाज थोडा मला बरं नसल्यामुळे आवाज व्यवस्थित निघत नाही, माफ करा. आणि हे बघा देवी मातेचं मंदिर, महादेवाचं मंदिर डोंगरावर. आणि आता आपण इच्छापूर्ती
प्राचीन मंदिराकडे जात आहोत. जर तुम्ही नाशिक किंवा धुळे बाजूने येत असाल तर हा रस्ता खूप सोयीचा आहे आणि हे प्रॉपर चांदवडमध्ये आहे. चांदवडपासून थोडंसं 1-2 किलोमीटर अंतरावर आहे. आता आपण मंदिराच्या परिसरात पोचलो आहोत. येथे खूप स्वच्छता आणि सुंदर व्यवस्था केलेली आहे. एकदम छान कमान आहे आणि त्याच्यावर छानचं असे इच्छापूर्ती मंदिर, गणेश मंदिर, पार्किंगची व्यवस्था आहे, बसण्याची एकदम छानशी व्यवस्था आहे. इतकं सुंदर झाडं लावलेली आहे. आजूबाजूला एकदम चौबाजूनी डोंगर रांगा पसरलेल्या आहेत. पाण्याची सोय आहे आणि सगळ्यात खास म्हणजे इथलं शांत असं वातावरण. येथे आले की मनाला एक वेगळीच शांती मिळते. आम्ही आता पूजेचं सामान वगैरे घेतलं आहे, हळदी कुंकू. आता आपण बाप्पाचं दर्शन घेणार आहोत. हा आहे इच्छापूर्ती गणपती मंदिर आणि ज्यांच्याकडे मागितलेली प्रत्येक इच्छा आपली पूर्ण होत असते अशी श्रद्धा आहे स्थानिक भाविकांची आणि पूर्वीपासून लोकांची श्रद्धा आहे आणि नवसाला पावणारा गणपती म्हणून ओळखला जातो आणि खूप प्राचीन आहे. जवळजवळ ह्या मंदिराची स्थापना 1960 मध्ये झालेली आहे आणि दर्शन घेताना मन एकदम शांत झालं. खरंच येथे येणं म्हणजे एक वेगळीच ऊर्जा मिळते बरं का मित्रांनो. असं सांगितले जाते की ह्या गणपतीला इच्छापूर्ती नाव मिळालं कारण येथे येऊन भक्तांनी केलेले जे नवस आहेत ते पूर्ण झालेले आहेत. म्हणजे त्यांची इच्छा पूर्ण झालेली म्हणून इच्छापूर्ती मंदिर म्हणून म्हटले जाते. आणि पूर्वी येथे छोटंसं मंदिर होतं पण भक्तांच्या श्रद्धेमुळे आणि देणगीमुळे आज हे मंदिर मोठ्या स्वरूपात बांधलं आहे. एकदम सुंदर आहे. आजही हजारो लोक येथे येऊन आपली ज्यांना आपण गणपतीचं वाहन म्हणतो मूषक, दर्शनानंतर आम्ही इथल्या स्थानिक लोकांची थोडं बोललो. त्यांची साधी जीवनशैली आणि भक्ती बघून खूप छान वाटलं. आणि हो, इथला चहा पण खूपच मस्त होता. हे बघा, गणपती बाप्पा मोरया. संध्याकाळचा हा नजारा बघा. इथे खरंच येणे म्हणजे एक वेगळाच अनुभव आहे. आम्ही दर्शन घेतल्यानंतर बसलो. कुटुंबासोबत भेट देण्यासाठी एकदम शांत पवित्र वातावरण आणि सकाळी 5:30 ते रात्री 9:30 पर्यंत उघडं राहते. आणि जवळच समोर रेणुका माता मंदिर आहे, चंदेश्वर महादेव मंदिर आहे. तसेच अहिल्याबाई होळकरांचा रंगमाल सुद्धा चांदवडमध्ये आहे. मंदिर वडबारे, चांदवड, जिल्हा नाशिक येथे आहे. मंदिर डोंगरांनी एकदम वेढलेले आहे, शांत परिसरात आणि प्रमुख धार्मिक स्थळांपैकी एक हे मंदिर आहे चांदवडमध्ये. सुमारे 1960च्या सुमारास येथे मंदिराची स्थापना केली गेली. एका भक्ताने, जाधव कुटुंब होते, जमीन दान केलेली आहे मंदिरासाठी. पुढे ट्रस्ट तयार करून मंदिराचा मोठा विकास करण्यात आलेला आहे. आज मंदिर एकदम व्यवस्थित विकसित झालेले असून भक्तनिवास, पाणी, पार्किंग सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत. वैशिष्ट्य म्हणजे नवसाला पावणारा गणपती म्हणून प्रसिद्ध आहे आणि एकदम प्राचीन मंदिर आहे. आणि गणेश चतुर्थीला एकदम मोठा उत्सव या मंदिरामध्ये केला जातो मित्रांनो. आणि जर तुम्ही आलात तर फॅमिली सहित कुटुंबासाठी एकदम छान असं वातावरण आहे. आणि समोरच रेणुका माता मंदिर सुद्धा आहे, चंदेश्वर महादेव मंदिर आहे. आम्ही आता निघालो आहे चांदवडचं घाटातील देवस्थान आणि एकदम छान असं रस्ता एकदम. आम्ही आता घरी पोचलो, आमच्या घरी. आणि हे बघा, आम्ही तिथून द्राक्ष आणले आहेत आणि द्राक्षे, मनुके. तर मित्रांनो, कसं वाटला हा व्लॉग आमचा कमेंट करून जरूर कळवा. आणि असेच नवनवीन व्लॉग माहिती पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू अशीच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.